सायंकाळच्या सुमारास मस्तपैकी पाऊस पडत आहे, पाहू शकता. आणि वातावरण अगदी ओलेचिंब झालेले आहे. मातीचा सुगंध खूप छान सुटला आहे. तर अशा वातावरणामध्ये कोणाला भजी नाही खाऊ वाटत, तर मस्तपैकी आपण येथे कांदा भजी आणि बटाटा भजी करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण येथे थोडेसे पापड घेतलेले आहेत आणि हे आपले घरगुतीच पापड आपण केलेले आहेत. पाहू शकता मस्तपैकी पापड झालेले आहेत. पहिल्यांदा आपण पापड छानपैकी तळून घेऊया आणि पाहू शकता मस्तपैकी पापड हा फुलला जातो. आणि पाऊस सुरू झाला की तळणीचे पदार्थ जास्त खावे वाटतात. तर पाहू शकता मस्तपैकी आता इथे पापड तळून घेतलेले आहेत आपण. आणि पाहू शकता मस्तपैकी कलर देखील खूप सुंदर आलेला आहे पापडांचा. पिवळा धमक. हे उडदाचे पापड आपण केलेले आहेत नुसते. त्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकलेली नाही आणि मिरी आपण वाटून टाकलेली आहे, त्याच्यामुळे कुठेही छिद्र पडलेले नाही. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता पापड केलेलेचा. तर मस्तपैकी आता आपल्याला इथे पहिल्यांदा बटाट्याची भजी करायची आहे. तर आपण येथे घेतलेलं आहे लसूण आणि आलं, ते छानपैकी बारीक वाटून घेऊया. तर मस्तपैकी बटाट्याची भजी हे यामध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो. आणि बटाट्याचे काप पाहू शकता, हे मी किसणीने काप केलेले आहेत आणि एकसारखे काप होतात. आणि इथे मी कांदे घेतलेले आहेत, ते छानपैकी साल काढून घेतलेले आहेत. तर दोन्ही आपण बटाटा हा पाण्यात ठेवला आहे कारण काय तो काळसर पडू नये. तर पाहू शकता इथे मी बेसन पीठ घेतलेले आहे आणि आलं जे आणि लसूण आपण बारीक करून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेऊया. आणि आपण ही भजी लाल तिखटातली करणार आहोत. तर मस्तपैकी आता इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत आपण. आणि अगदी किंचित हळद टाकायची आहे. जास्त जर हळद टाकली तर बटाट्याची भजी ही काळसर होतात. त्याच्यामुळे किंचित अगदी हळद येथे हळदीचा वापर करायचा आहे. आणि त्यानंतर आपण येथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर बिलकुल सोड्याचा वापर आपण येथे केलेला नाही, परंतु भजी पाहताल तर एकदम खुसखुशीत, मऊसूद आणि फुगलेली भजी आहे, टम्म फुगलेली भजी आहे. तर पाहू शकता मस्तपैकी मिठाचा वापर आपण येथे केलेला आहे. आणि थोडंसं आपण हाताने मिक्स करून घेऊया, जेणेकरून आलं आणि लसणाची जी पेस्ट आहे ती सर्व लागेल व्यवस्थित. आणि यामध्ये आता पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला जास्तीचा वापर करायचा नाही, पीठ भिजेल इतपतच आपल्याला छानपैकी हे पाणी टाकायचं आहे. तर त्याच्यामुळे आपली भजी खूप छान होतात. ही महत्त्वाची टिप्स आहे. जास्त पाण्याचा वापर केला तर बटाटा भजी ही व्यवस्थित होत नाही. बटाट्याला जे कोटिंग येतं ते कोटिंग व्यवस्थित येत नाही. तर पाहू शकता इथे आपण सोडा घातलेला नाही, परंतु भजी अप्रतिम झालेली आहे आणि टेस्ट तर भन्नाटच झालेली आहे. तर पाहू शकता मस्तपैकी बटाट्याचे काप पाण्यातून आपण काढून घेऊया आणि आता या बेसन पिठामध्ये आपण टाकूया. तर आपण कढईमध्ये तेल छान गरम करायला ठेवलेलंच आहे. ते बारीक गॅस करून ठेवलेलं होतं आपण. तर छानपैकी आता हे बटाट्याचे काप जे आहेत ते घोळवून घेऊया बेसन पिठामध्ये, म्हणजे व्यवस्थित कोटिंग होईल बटाट्यांना छानपैकी. तर पाहू शकता बटाट्याची भजी ही खायला देखील खूप छान लागते. तर आता ही सर्व बटाट्याची भजी आपण काढून घेऊया. तर आता तेलामध्ये आपण सोडून घेऊया. व्यवस्थित बटाटे कोटिंग केलेले आहेत आपण आणि आता तेलामध्ये आपण सोडून घेऊया. तर कढईमध्ये जेवढे बसतील आपले बटाटे तेवढे आपण येथे टाकणार आहोत बटाट्याचे काप. ते एकाच वेळेस मी 6 ते 7च बटाट्याचे काप टाकणार आहे, म्हणजे ते जास्त व्यवस्थित तळले जातात, एकमेकांना चिटकत नाहीत. आणि नंतर मग दुसरे बटाटे आपण या कढईमध्ये टाकणार आहोत. तर बटाट्याची भजी करताना हे जे काप आहेत ते लगेच उलथायचे नाहीत. थोडा वेळ तेलामध्ये तसेच राहून द्यायचे. एक साईड छानपैकी फुगली की मग पलटी करून घ्यायची आहेत. आणि पाहू शकता मस्तपैकी बटाट्याची भजीला कलर देखील सुंदर आलेला आहे. आपण थोडीशीच हळद घातलेली आहे. जास्त हळदीचा वापर केला तर इथे बटाट्याची भजी ही काळपट होतात. तर पाहू शकता मस्तपैकी आलटी-पलटी करून आपण ही भजी छानपैकी तळून घेऊया. म्हणजे बेसन पिठाचा कवर जो आहे तो छानपैकी वरतून तळला जाईल आणि बटाटा आतला मऊसूद होईल. तर अशाच पद्धतीमध्ये आपण छानपैकी ही भजी तळून घेत आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी भजीला कलर देखील आलेला आहे आणि खमंग असा बटाट्याच्या भजीचा सुवास येत आहे. तर मस्तपैकी बाहेर पाऊस पडत आहे आणि गरमागरम भजी कोणाला आवडणार नाही खायला. तर आपण आता ही भजी काढून घेऊया आणि पाहू शकता मस्तपैकी टम्म फुगलेली आहे. तर काही सोडा घालायची गरज नाही आहे. तर मस्तपैकी सोडा न घालता अशा प्रकारची भजी आपल्याला करता येते. तर सर्व भजी आता इथे आपण तळून घेऊया. तर पाहू शकता आपण दुसरी बॅच देखील काढलेली आहे, ती सर्व काढून घेऊया आपण आता. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सोडा न घालता बटाट्याची भजी करून पहा, अप्रतिम होते आणि टेस्ट देखील भारीच लागते बरं का. तर आता आपल्याला करायची आहे ते म्हणजे कांद्याची भजी. तर कांद्याची भजी म्हटलं की कांद्याच्या भजीमध्ये मुख्यतः जास्तीचा ओवा पाहिजे. ओवा असला की कांद्याची भजी अप्रतिम होतात. तर पाहू शकता मस्तपैकी इथे बटाट्याची भजी आपली इथे तयार झालेली आहे. तर चला आता आपण करूया कांद्याची भजी. तर आपण जे पीठ घेतलं होतं त्याच पिठामध्ये आपण लाल तिखट थोडंसं टाकणार आहोत, कारण की थोडंसं तिखटपणा बटाट्याला लागून गेलेला आहे, त्याच्यामुळे यामध्ये कमी झाला असेल, त्याच्यामुळे लाल तिखट आणि मीठ आणि थोडासा आपण ओवा टाकणार आहोत.
ओव्यामुळे कांद्याची भजी अप्रतिम होते. ही आपण खेकडा भजी करणार आहोत. तर पाहू शकता मस्तपैकी इथे उभा कांदा चिरून घेतलेला आहे आपण आणि पातळसर चिरून घेतलेला आहे. तर यामध्ये आता कांदा टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. तर मस्तपैकी आता पिठामध्ये छानपैकी कांदा आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून मस्तपैकी कोटिंग राहील कांद्याला. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण छानपैकी कांदा इथे मिक्स करून घेतलेला आहे बेसन पिठामध्ये. आता आपण भजी सोडूया. तर भजी आपल्याला 5 बोटामध्ये घेऊन अशी व्यवस्थित सोडून द्यायची आहे. मस्तपैकी खेकडा भजी तयार होते आणि चवीला देखील भन्नाट लागते. तर पाहू शकता आता आलटी-पलटी करून आपण मस्तपैकी ही भजी तळून घेऊया आणि मस्तपैकी कुरकुरीत अशा ह्या कांदा भजी होतात. तर पाहू शकता आपण दोन्ही भजीमध्ये अजिबात सोडा वापरलेला नाही, परंतु भजी ही खायला अप्रतिम झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भजी करून पहा आणि मस्तपैकी भजी, पापड आणि कांदा त्याच्याबरोबर खायला. तर आता बाहेर पाऊस पडत आहे आणि मस्तपैकी गरमागरम भजीचा आम्ही आस्वाद घेत आहोत. तर पाहू शकता आपले इथे कांद्याची भजी देखील तयार झालेली आहे आणि पाहू शकता मस्तपैकी कांद्याची भजी, पापड आणि बटाट्याची भजी. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका.